आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नवीन टाटाची टियागो, जे की आताच मार्केटमध्ये आलेली आहे मित्रांनो, फ्रेश, जे की सी एन जीमध्ये टॉप वेरियंट आहे मित्रांनो. क्रिएटिव्ह गाडीचं मॉडेल आहे हे. स्मार्ट की पाहिजे असे दिले आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि बूट वगैरे बंद वगैरे करण्यासाठी बटन दिले आणि हेडलाईट बंद करण्यासाठी इथे बटन दिले. गाडीचा लुक पाहिला तर मित्रांनो अल्ट्रॉसारखा थोडाफार असा मॉडर्न लुक दिलेला आहे. हे पूर्ण पॅनो ब्लॅकमध्ये फिनिशिंग दिली. LED मध्ये तुम्हाला इथे हेडलाईट दिले आहेत, DRL पण दिले आहेत मित्रांनो. लुक तसा चांगला दिला आहे गाडीचा. फ्रंटनी पाहिले तर थोडीफार अल्ट्रॉसारखी कॉपी वाटू शकते, पण अल्ट्रॉज नाही मित्रांनो. साईड व्ह्यूनी पाहिल्यानंतर मित्रांनो गाडी अशी दिसते. तुम्हाला इथे स्टील व्हीलमध्ये 14 इंचचे स्टील व्हील दिले आहेत. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक दिले आहेत. यावरती व्हील कव्हर्स आहेत मित्रांनो. थोडंफार आला व्हीलसारखा डिझाईन आहे याचा. गाडीमध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा पण दिला आहे. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल तुम्हाला इथे ओआरएम दिले आहेत. आणि ड्रायव्हर साईड इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर पण दिला आहे मित्रांनो. क्रोममध्ये थोडीफार लाईनिंग दिली इथे. बी पिलर पाहिलं तर ब्लॅकमध्ये दिलं आहे, मॅट ब्लॅकमध्ये. गाडीचा लुक तसा चांगला दिला आहे मित्रांनो. रिअरनी पाहिले तर असे दिले गाडीचा लुक. ICNG इथे लोगो दिला आहे ICNGचा. ICNG म्हणजे इंटेलिजंट CNG. इथे तुम्हाला वायपर दिलं आहे, डिफॉगर दिलं आहे. वरती पाहिले तर शार्पन अँटिना दिला आहे. हाय माउंट स्टॉप लाईट दिलेला आहे. इथे रिव्हर्स लाईट दिला आहे मित्रांनो. टियागोची बॅजिंग दिली आहे. आपण बूट स्पेस चेक करून घ्या गाडीमध्ये. बूट स्पेस किती दिला आहे. बूट स्पेस पहा मित्रांनो, असं दिला बूट स्पेस. CNGच्या 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्विन सिलेंडर दिले आहेत मित्रांनो, पाहू शकता इथे. आणि यावरती तुम्हाला कवर पण दिले पूर्ण. एक दोन ट्रॉली बॅग बसतील मित्रांनो, एखादी दोन जवळपास. स्कूल बॅग पण एखादी दोन बसतील. बूट स्पेस तेवढा चांगला नाही, बट ठीक आहे गाडीच्या हिशोबाने. पण बॅक साईडला बसून पहा मित्रांनो सिटिंग वगैरे कशी दिली काही नाही गाडीची. बॅकचा डोअर पाहिले तर असं दिले मित्रांनो, थोडं फॅब्रिकमध्ये इथे दिले. आणि सिएरामध्ये कसे पॅनल दिले आहेत तसे इथे पॅनल दिले आहेत. पॉवर विंडोचे कंट्रोल दिले. इथे तुम्हाला बॉटल होल्डर दिले. सिटिंग पहा मित्रांनो अशी दिली. फॅब्रिकमध्ये सीटा दिल्या आहेत. तिन्ही पॅसेंजरला तुम्हाला सीट बेल्ट पण दिले 3 पॉईंट. आणि हेडरेस्ट पाहिले तर तुम्हाला फिक्स दिले का. बॅक साईडला तुम्हाला मेन गोष्ट म्हटलं तर AC दिलेली आहे, चांगली गोष्ट आहे. थाई सपोर्ट वगैरे चांगला आहे मित्रांनो गाडीचा. हेडरेस्ट वगैरे चांगल्या पद्धतीने बसलेलं आहे, कम्फर्टेबल पद्धतीने. हेडरेस्ट पाहिलं तर तुम्हाला इथे फिक्स दिलं आहे, जे की ॲडजस्टेबल पाहिजे होतं मित्रांनो. डॅशबोर्डचा लुक पाहिलं तर असं दिलं मित्रांनो बॅक साईडने लुक. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया गाडीमध्ये काय काय दिलं काही नाही ते. इंटिरियर पाहिलं तर मित्रांनो असं प्रीमियम असं गाडीचं इंटिरियर दिलेलं आहे. इथे पाहिलं तुम्हाला टाटाचा लोगो दिला आहे. लिमिटेड लोगो नाही मित्रांनो, यामध्ये लाईट वगैरे नाही आहे. दुसऱ्या टाटाच्या गाड्यामध्ये यामध्ये लाईट वगैरे असतो. मॅटमध्ये दिले ही चांगली गोष्ट केली. याला स्क्रॅच वगैरे काहीच पडणार नाहीत. दुसऱ्या गाड्यामध्ये ते पॅनो ब्लॅकमध्ये फिनिशिंग असल्यामुळे त्याला स्क्रॅच वगैरे हेच पडतात. या साईडला तुम्हाला व्हॉल्यूम अपडाऊन करण्यासाठी, कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी बटन दिलेत. इथे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन दिलेत. आणि इथे तुम्हाला हेडलाईटचे बटन दिलेत. आणि या साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल दिलेत, जे की ऑटोमॅटिक आहेत मित्रांनो. स्पीडोमीटर पाहिलं तर असं डिजिटलमध्ये स्पीडोमीटर दिलं आहे, ज्यामध्ये तुम्ही ट्रिप A, ट्रिप B, रेंज किती चालली वगैरे गाडी दाखवते. डॅशबोर्ड पाहिलं तर तसं चांगलं दिलं आहे. इथे तुम्हाला टच स्क्रीन दिलं आहे, ज्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेसली चालू शकता. आणि याचा टच स्क्रीनचा रिस्पॉन्स वगैरे तसं चांगला दिला आहे. गाडीमध्ये मेन फंक्शन म्हटलं तर मित्रांनो प्रीमियम असं 360 डिग्री कॅमेरा दिला आहे. त्यासाठी डेडिकेटेड इथे बटन दिलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे बटन दाबलं की कॅमेरा ऑन होईल. हे पाहू शकता तुम्ही. 3D मध्ये व्ह्यू पाहिलं तर गाडीचा असा दिला आहे. क्वालिटी वगैरे चांगली दिली आहे मित्रांनो. अँगल वगैरे पाहण्यासाठी नवीन ड्रायव्हरसाठी चांगलं आहे मित्रांनो. पूर्ण दाखवते व्ह्यू मागचा पुढचा वगैरे. जो 3D व्ह्यू दाखवतो ना तो खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे. इथे तुम्हाला 2 AC व्हेंट दिलेत, हजार्डचं बटन दिले. आणि CNGमध्ये स्विच करण्यासाठी इथे बटन दिले. या साईडला तुम्हाला कोणतेही कंट्रोल नाहीत मित्रांनो. आणि AC व्हेंटचा स्टाईल पाहिला थोडा चांगल्या अशा पद्धतीने स्टाईल दिला आहे. म्हणजे व्हाईटमध्ये दिले की नाही ते तुम्हाला फॅब्रिकमध्ये दिलेलं आहे. डॅशबोर्ड वगैरे तसा चांगला दिला आहे गाडीचा. इथे तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी इथे 2 पॅड दिले आहे छोटंसं. गाडीमध्ये 5 गेअर येतात, जे की स्मूथ पद्धतीने आपण गाडी ड्राईव्ह करू शकतो. पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये इथे तुम्हाला सेंटर कॉन्सोल दिला आहे. साईडला तुम्हाला इथे सिल्वरमध्ये लाईनिंग दिली आहे.
2 कप होल्डर दिलेत आणि ते तुम्हाला कॉफी वगैरे खारू त्याचं चित्र पण दिलं आहे. की वगैरे ठेवण्यासाठी थोडा स्टोरेज एरिया दिला आहे. या साईडला तुम्हाला ग्लब बॉक्स आहे. ग्लब बॉक्सची पण ओपनिंग तशी चांगली आहे. बॉटल वगैरे पुढे बसू शकतात डॉक्युमेंट वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला. ते तुम्हाला डे नाईटमध्ये आयरन दिला आहे. सेंटरला तुम्हाला लाईट दिलेला आहे. तिकीट होल्डर दिलं आहे गाडीमध्ये. इथे पण दिले. या साईडला तुम्हाला मिरर दिले मित्रांनो तिकीट होल्डरमध्ये. गाडीमध्ये आर्मरेस्ट दिलं आहे आणि ड्रायव्हर सीट आणि को ड्रायव्हरचं सीट पण तुम्हाला हेडरेस्ट पाहिलं तर मित्रांनो फिक्स दिले आहे. गाडीमध्ये फक्त राहिलं मित्रांनो आपलं इंजनची माहिती आणि प्राइसिंग वगैरे. चला आपण गाडीच्या बाहेर जाऊन पाहूया. गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं एल इंजिन दिलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला 75 bhp आणि 96 न्यूटन टॉर्क दिला आहे. 3 सिलेंडर इंजन आहे मित्रांनो. 3 सिलेंडर इंजन असून पण खूप स्मूथ इंजन आहे. टर्निंग रेडियस वगैरे गाडीचं कमी असल्यामुळे तुम्हाला सिटीमध्ये गाडीचा चांगल्या पद्धतीने यूज करता येईल. CNGवरती तुम्ही 26-27चा ॲव्हरेज तुम्ही गाडीमध्ये एक्सपेक्ट करू शकता. CNG मॉडेल आहे मित्रांनो. इथे पाहू शकता तुम्ही. क्रिएटिव्ह मॉडेल CNGमध्ये टॉप मॉडेल आहे. आणखी गाडीबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला गाडीची एक शोरूम प्राईस 8 लाख आहे आणि तुम्हाला ऑन रोड तुम्हाला 9 लाखाच्या आसपास पडेल मित्रांनो गाडी. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी गाडीबद्दल बोलायचं झालं तर गाडीमध्ये सेफ्टी फीचर पण खूप दिले आहेत. बॅक साईडने लुक पाहिले तर मित्रांनो असं दिलं आहे बॅकने लुक.